इयत्ता 1ली ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महा TET घेण्याची जबाबदारी सोपविली असून ही परीक्षा दिनांक 10/11/2024 रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. सबब आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती. सर्वप्रथम एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपण आमच्या या एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये नवीन असल्यास सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओला लाईक करावे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे की शिक्षक पात्रता परीक्षा महा TET 2024 परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 9/9/2024 ते 30/9/2024 पर्यंत पूर्ण करता येईल. 28/10/2024 ते 10/11/2024 पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढता येईल. दिनांक 10/11/2024 सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट होईल आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर सेकंड दिनांक 10/11/2024 दुपारी 2 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत होणार आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा. अर्ज भरताना परीक्षार्थींनी इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, सवय घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल, SMS सुविधाद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा. पेपर फर्स्ट प्राथमिक स्तर व पेपर सेकंड उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेला अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. चालनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदनपत्र, कागदपत्रे, प्रमाणपत्रे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल.
परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. सन 2018 व सन 2019च्या TET गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. तसेच या 2018 व 2019 यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे. शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी परीक्षा शुल्क पेपर फर्स्ट किंवा पेपर सेकंडसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग उमेदवारांकरिता 700 रुपये तसेच इतर उमेदवारांसाठी 1000 रुपये. बोथ पेपर्स म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग उमेदवार यांच्याकरिता 900 रुपये आणि इतर उमेदवार यांच्यासाठी 1200 रुपये आहे. शिक्षक पात्रता परीक्षा MHA-TET 2024 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी MHA-TET.in या वेबसाईटला व्हिजिट करावे. होमच्या टॅबनंतर लॉगिनच्या टॅबला क्लिक केल्यास उमेदवारांची नवीन नोंदणी व उमेदवारांचे लॉगिन टॅब मिळेल. उमेदवारांची नवीन नोंदणी या टॅबवर क्लिक केल्यानंतर नवीन नोंदणी अर्जमध्ये उमेदवारांची नोंदणी, युजरनेम, 2 वेळ पासवर्ड, उमेदवाराचे नाव, माध्यमिक शालांत प्रमाणपत्राप्रमाणे ईमेल आणि मोबाईल क्रमांक टाकावे लागेल आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP मिळेल आणि OTPला व्हेरीफाय करावे लागेल. नंतर लॉगिन टॅबला क्लिक करून उमेदवाराचे लॉगिनला क्लिक करावे. युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन झाल्यावर ऑनलाईन फॉर्म भरावे. काही अडचण आल्यास हेल्पलाईन टॅबला क्लिक करून दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावे. धन्यवाद.